सोलापुरात डीपीडीसी निधीवरून काँग्रेस भाजप आमने सामने। टक्केवारीसाठी निधी रोखल्याचा खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप, तर भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टक्केवारी न दिल्याने डीपीडीसी निधी थांबवला असा गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला। त्यांच्या मते जिल्ह्यातील अनेक खासदारांचा निधीही अशाच कारणावरून रोखला गेला आहे। निधी न मिळाल्यास प्रशासनाविरोधात कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला। कसं गलिच्छ राजकारण हे आहे। एवढे पालकमंत्री बघितले, पण कधी कोणत्या पालकमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांची डीपीडीसीची निधी थांबवली नाहीये, कधीच नाही। हे पहिल्यांदा झालं असेल की तिकडे ओमराजेंची, धैर्यशील दादांची आणि आता इथे माझी, आमच्या तिघांची डीपीडीसीची निधी थांबवली आहे। डीपीडीसीची निधी ही काय आमच्या खिशातली नाहीये। डीपीडीसी म्हणजे त्याच्यामध्ये तुमची रस्त्याची निधी असतात, सभामंडपची निधी असते, त्याच्यामध्ये कुठे डीपी, आता गहू पेरण्याचे गव्हाचे दिवस आले तर लोकांना लाईट पाहिजे, डीपी दुरुस्त करायची पण निधी त्या डीपीडीसी ती या लोकांनी थांबवली का? कारण का महाविकास आघाडीच्या खासदाराच्या निधीमधून टक्केवारी मिळत नाही म्हणून। तुम्ही विचार करा किती खालच्या पातळीला जाऊन हे राजकारण करताय। कमिशनरच्या विरोधात तर मी गेले, कलेक्टरच्या विरोधात पण आम्ही कोर्टात जाणार, आम्ही गप्पा बसणार नाही। आणि जसं मी म्हणाले ना, लोकांची हाय हे तुम्हाला कळायला पाहिजे, हे लोक काय करताय। काल म्हणे इकडून तिकडे हेलिकॉप्टर मध्ये जात होते पालकमंत्री। शो, फक्त शो, जमिनीपासून, अस्तित्वापासून वंचित आहे। त्यांना माहिती नाही काय चाललंय जमिनीवर। यावर भाजपा आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रत्युत्तर देत हे आरोप बिनबुडाचे व राजकीय असल्याची टीका केली। पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातून सर्व तालुक्यांना निधी मिळाला असून खासदार शिंदेंच्या लेटर पॅडवरील प्रस्ताव न मंजूर झाल्याने त्यांना राग आला, असा आरोप कोठेंनी केला। पालकमंत्री टक्केवारी घेऊन निधीचा वाटप करतात असा आरोप तुम्ही करताना तुमच्या जिभेला हाड नाहीये, हे तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलंय। वास्तविक पाहता पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सोलापूर शहरातील प्रत्येक तालुक्याला भरभरून निधी मिळालेला आहे। परवाच्या नियोजन समितीतही तुम्ही बोललात की समान निधी दिला पाहिजे, त्यावेळी सुद्धा अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांनी आपल्याला ओपन चॅलेंज दिलं होतं की तुमचं सरकार असताना तुम्ही विरोधी पक्षाच्या लोकांना निधी दिलेला नाही आहे, त्याचा तुम्ही खंडन किंवा खुलासा करू शकलेला नाही आहेत। आणि उठसूट फक्त तुम्हाला निधी, तुमच्या लेटर पॅडवरती दिलेल्या पत्राला निधी मिळत नसल्याचं दुःख तुमच्या मनामध्ये आहे आणि तो राग तुमच्यामध्ये असल्यामुळे तुम्ही असे बिनबुडाचे आरोप करता। वास्तविक जर तुम्ही आकडेवारी काढून बघितली तर सर्वाधिक निधी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सर्व तालुक्याला दिलेला आहे। मी तुम्हाला या माध्यमातून जाहीर चॅलेंज देतो की तुम्ही जे समान निधी म्हणता, तर तुमच्या मागच्या 1 वर्षाचा खासदारकीचा निधी असेल किंवा ह्या पुढच्या 6-7 महिन्याचा निधी तुम्ही 6 तालुक्याचं प्रतिनिधित्व करता, त्या 6 तालुक्याला तुम्ही तो निधी समान प्रमाणात दिलाय का, त्याचा तुम्ही पहिला खुलासा या ठिकाणी सादर करावा, असं मी तुम्हाला ओपन चॅलेंज या माध्यमातून देतोय। डीपीडीसी निधीवरून काँग्रेस भाजप पुन्हा आमने सामने आल्याने जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे।